दत्त अवधूत प्रतिष्ठान सादर करत आहे सफर रायगडची। पाहायला विसरू नका सफर रायगडची, फक्त आपल्या लाडक्या सोरंग एंटरटेनमेंट चॅनलवर। नमस्कार रसिको, मी कौस्तुभ विलास भिडे आपणा सर्वांचं स्वागत करतो दत्त अवधूत प्रतिष्ठान प्रस्तुत सफर रायगडच्या या कार्यक्रमामध्ये। सर्वांच्या घरी आपले गणपती बाप्पा आज विराजमान होत आहेत, त्या निमित्ताने आपण काही विशेष कार्यक्रम अर्थात विशेष एपिसोड आपण सफर रायगडचे आजपासून आपण चालू करतोय। अर्थात 5 तारखेपासून 15 तारखेपर्यंत हे एपिसोड आपण पाहणार आहोत। या एपिसोडमध्ये आपण जे काही गणेशोत्सव 2016 संदर्भातली जी माहिती असेल किंवा जी गाणी असतील ती आपण या एपिसोडमध्ये पाहणार आहोत। आज सर्वप्रथम आज 5 सप्टेंबर 2016 आज गणेश मूर्ती आपल्याकडे विराजमान होतात, अर्थात गणरायाचं आगमन आज आपल्याकडे होतं। त्या निमित्ताने आपल्या सोबत आहेत ते संजयजी केळकर की जे मूळचे रेवदंडाचे रहिवासी आहेत आणि आपण त्यांना आज बोलवण्यामागचं कारण असं आहे की गणेशोत्सव 2016 अर्थात किंवा गणेशोत्सव कसा साजरा करावा, का साजरा करावा, त्याच्याबद्दल असणारे अफवा, त्याच्याबद्दल असणारे गैरसमज, तसेच गणेशोत्सव संदर्भात असणारे संभ्रम, या सर्वांची उत्तर आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायची आहेत। म्हणून आपण आज खास रेवदंड्यावर संजयजी केळकर यांना या ठिकाणी बोलवलेले आहे। संजयजी, आपलं स्वागत आहे सफर रायगडच्या या कार्यक्रमामध्ये। संजयजी, काय सांगाल नेमकं की गणेशोत्सव आपण जो साजरा करतो तो कशा प्रकारे आपण साजरा करतो किंवा का साजरा करायचा असतो? हा जो गणपती उत्सव आहे हा मुळात गणपती हा विघ्नहर्ता आहे, बुद्धिदाता आहे, अशी त्याची ख्याती आपण ऐकतो भजनातून, गायनातून, सगळ्यातून। तर उद्याचा आजचा जो हा जन्म आहे भाद्रपद शुद्ध चतुर्थी, सिंधुदासूर जो राक्षस माजला होता त्याचा वध करण्यासाठी आजचा हा जन्म आहे। भगवंतानी गीतेमध्ये सांगितलेलंच आहे की परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, की प्रत्येक युगात मी ज्या वेळेला धर्माची गडी विस्कटली जाते किंवा राक्षसांचं राज्य वाढतं, त्यांचा ते माजतात, त्यावेळेला मी अवतार कार्य करतो, असं भगवंताने गीतेत आश्वासन दिल्याप्रमाणे आजचा जो हा जन्म आहे तो सिंधुदासूर जो राक्षस अतिशय खूप त्रास देत होता सगळ्यांनाच, स्त्रियांना आणि पुरुषांना, सगळ्यांनाच ऋषीमुनींपासून त्रास देत होता। शेवटी मंगलमूर्तीकडे ही सगळी जनता गेली आणि त्यांनी माफी मागितली आणि तेव्हा त्यांनी वचन दिलं की मी नक्की भाद्रपद शुद्ध चतुर्थीला अवतार कार्य करीन, असं त्या भगवंताचं आश्वासन होतं। त्यामुळे आजचा जो जन्म आहे हा सिंधुदासूरचा वध करण्यासाठी सिद्धिविनायक, आपण पार्थिव गणपती म्हणजे मातीची मूर्ती, पार्थिव याचा अर्थ मातीच्या मूर्तीची स्थापना करायला सांगितलेली आहे। एकूण वर्षात 3 जन्म आहेत। हा पहिला जो हा भाद्रपद शुद्ध चतुर्थीला, दुसरा येतो तो माघ शुद्ध चतुर्थी, तो एक गणपती, तो महोत्कट त्या गणपतीचं नाव, आणि तिसरा जो पुष्टीपती म्हणजे वैशाख शुद्ध पौर्णिमेला जन्म होतो। असे 3 वेळा गणपती जन्म आहेत। पण हा सिंधुदासूर खूप माजलेला होता, अतिशय त्रास देत होता, छळत होता सज्जनांना। त्यांचा नाश करण्यासाठी प्रसन्न करून घेतल्यानंतर वचन दिलं होतं की माणसापासून तुझा वध होणार नाही, पशुपासून नाही, म्हणून गणपतींनी सोंड लावून घेतली हत्तीची, असं अर्ध शरीर पशुचं आणि अर्ध शरीर वरचा भाग, मानेच्या वरचा भाग हत्तीचा असं लावून घेतला आणि त्याचा वध केला की कुठून तरी तुम्हा आम्हाला सगळ्यांना संकटातून सोडवण्यासाठी भगवंताचे अवतार होत असतात। कुठलाही अवतार बघा तुम्ही तो लोकांच्या कल्याणासाठीच आहे, की अतिशय लोकांना जेव्हा त्रास होतो तेव्हाच लोक परमेश्वराची आराधना करतात आणि भगवंत आश्वासन देतो। प्रत्येक अवताराची तुम्ही जर कथा बघितलीत तर ती अशीच असते की कोण ना कोणतरी त्रास देतोय आणि त्याला मारण्यासाठी भगवंताला अवतार कार्य करावंच लागतं। असा हा जो आजचा दिवस आपला भाद्रपद शुद्ध चतुर्थी, ह्याच्यात काही असे गैरसमज आहेत। आज सुद्धा आता सकाळी 8 वाजल्यापासून भद्रा विष्टीकरण असं लागतंय, तर लोकांचा एक गैरसमज आहे किंवा टीव्हीवर वगैरे दिलं जातं की भद्रा लागल्यानंतर गणपतीची पूजा करू नये, तर असं काही नाहीये, हे सगळं शास्त्रविरुद्ध आहे। एकदा भाद्रपद शुद्ध चतुर्थी लागली की तुम्ही गणेश पूजन करायला हरकत नाही।
ब्रह्ममुहूर्तापासून सुरू करू शकता. ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयापूर्वी 2.25 तास अगोदर, त्याला ब्रह्ममुहूर्त असं म्हणतात. तिथपासून तुम्ही दुपारपर्यंत 2:30-3 पर्यंत गणेशाच्या मूर्तीची पूजा करू शकता, प्राणप्रतिष्ठा करू शकता. हा उत्सव करताना भगवंताला बाकी काही अपेक्षा नाही आहे. त्याचं नामस्मरण करा हेच त्याची अपेक्षा आहे. रेकॉर्ड डान्स करणं, वाटेल तशी गाणी लावणं हे खरं भगवंताला अपेक्षित नाही, आपल्या संतांना पण अपेक्षित नाही आहे. पण आपण नेमकं ते तसं करतो की नको नको ती गाणी सगळी लावतो आणि नाचतो त्या गाण्यांवरती. त्याला ते अपेक्षित नाही, त्यांनी तो प्रसन्न होणार नाही. भगवंताला बाकी काही आवश्यकता नाही. भगवंत म्हणतो मी कुठे राहतो, तर भक्ताच्या हृदयात माझं वास्तव्य. एका भक्ताने विचारलं, संतांनी विचारलं की तुम्ही कुठे राहता? ते म्हणे मी मंदिरात पण नाही आणि आणखीन कुठे नाही, स्वर्गात नाही, पाताळात नाही, कुठेच नाही. मी फक्त भगवंताच्या हृदयात वास करून राहतो. त्याचं कारण जो भगवत भक्त असतो त्याच्याच पाठीशी भगवंत असतो. म्हणून जे भगवंताला आवडते ते आपण नक्की द्यायला पाहिजे. गम गणपतये नमः म्हणा किंवा नारदीय 12 नावांचं गणपती स्तोत्र, अथर्व शीर्ष, जे काही गणपतीची स्तोत्र आहेत, भजन म्हणा. असं काही नाही पण टाळ कुटण्याने काही वाईट होतं असं काही नाही. भजनात सुद्धा आनंद आहे, भगवंताची स्तुती आहेच प्रत्येक भजनामध्ये. त्यामुळे असे काहीतरी तुम्ही कार्यक्रम करा आणि आजचा दिवस हा साजरा करा. पुढे म्हणजे आपण 1.5 दिवस ठेवतो, 5 दिवस. त्याच्यामध्ये असं एक ऐकायला येतं, जसं आपण म्हणालात त्याप्रमाणे, की पार्थिव महागणपती पूजन जे केलं जातं ते पूर्वीच्या काळामध्ये असं म्हटलं जातं किंवा असं सांगितलं जातं की ते एकच दिवसाचं होतं. किंवा असंही म्हटलं जातं आपण आता गणपती स्वरूप जर का पाहिलं, दिवसेंदिवस गणपतीचं स्वरूप वाढतंय. गणेशोत्सव प्रत्येक ठिकाणी साजरा केला जातो किंवा गणरायांचं आगमन बऱ्याच ठिकाणी केलं जातं. काही जण नवसाने बोलवतात, काही जण सांगितलेलं असतं म्हणून बोलवतात किंवा काही जण नेहमी रूढीप्रमाणे बोलवलं जातं. तर काही जण ठिकाणी 1.5 दिवसाचा गणपती असतो, काही ठिकाणी 5 दिवसाचा गणपती असतो, काही दिवस 10 दिवसाचा ठेवतात, तर काही जण 21 दिवसाचा गणपती विसर्जनापर्यंत जी मिरवणूक जी असते ती 21 दिवसांनी काढली जाते. त्यामागची नक्की काय कथा आहे, काय सांगा? बरोबर आहे. मुद्गल पुराणचं तुम्ही मूळ वाचलं तर त्याच्यात एवढंच व्रत दिलेलं आहे की सकाळी उठायचं भाद्रपद शुद्ध चतुर्थीला, आपली रोजची काय देवपूजा वगैरे करायची आणि नदीवर जायचं, माती घेऊन यायची, आपला आपण गणपती तयार करायचा आणि त्या गणपतीची पूजा करून नैवेद्य दाखवून दुपारी विसर्जन. एवढंच खरं व्रत सांगितलेलं आहे. पण हे 400-500 वर्षात हे व्रत पुढे पुढे वाढत गेलं. 1.5 दिवस, 5 दिवस. आता काही ठिकाणी मी स्वतः अनुभव घेतला आहे, तर वर्षभर सुद्धा गणपती ठेवणारी माणसं आहेत. बापरे साईड म्हणून इकडे आमच्या तिकडे फणसापूरला तिकडे वर्षभर गणपती असतो की तृतीयेला आदल्या दिवशी विसर्जन आणि चतुर्थीला परत नवीन गणपती आणतात. असं सुद्धा व्रत करतात. पण एवढं व्रत सांगितलेलं नाही खरं की त्या दिवशी 1 दिवसापुरतं हे व्रत सांगितलेलं. हे सगळं पुढे पण वाढवायला हरकत नाही दिवस, पण दिवस वाढवून त्याची आराधना केली तर त्याला आनंद जास्त आहे. बाकी पत्ते खेळणं किंवा आणखीन नाचगाणी करणं याला त्याच्यात आनंद नाही मिळणार. भगवंत आपल्याला प्रसन्न करायचा असेल तर त्याला जे आवडतं ते आपण दिलं पाहिजे. त्याला न आवडणारं देऊन उपयोग नाही त्याचा. त्याच्यामध्ये अजून एक दादा मी असं एक ऐकलेलं आहे त्याच्यामध्ये की काही अफवा या पसरवल्या जातात किंवा काही गैरसमज आहेत. जसे आपल्याला माहिती आहे की गरोदर स्त्री जर का घरामध्ये असेल तर त्यावेळेला गणपती विसर्जन केलं जात नाही अशी देखील अफवा पसरली जाते. त्याबद्दल काय सांग, कशा प्रकारे अफवा कशा गैरसमज? नाही, हे एकदम चुकीचं आहे. कारण मला सुद्धा 20-25 फोन कालपर्यंत आले आणि लोकांचे फोनवरती बोलणं एवढंच की आमच्या घरात गरोदर बाई आहे तर आम्ही गणपती विसर्जन करायचा का नाही करायचा. हे आमच्याच गुरुजी लोकांनी चुकीची अफवा पसरलेली आहे सगळी. तर असं शास्त्र नाहीच आहे अजिबात की गणपती घरात येणं आणि गरोदरबाई असणं याचा काही संबंध नाही वास्तविक. त्यामुळे ती गरोदर असली किंवा नसली त्याचा काही संबंध नाही. त्यामुळे गणपती विसर्जन झालाच पाहिजे, त्याच दिवशी खरा व्हायला पाहिजे. मगाशी मी म्हटलं पण ठीक आहे 1.5 दिवस 5 दिवस त्या दिवशी तुम्ही विसर्जन करा, पण गरोदर बाई आहे घरात म्हणून विसर्जन करायचं नाही असं चुकीचं काहीतरी गैरसमज तुम्ही करून घेऊ नका. अजून बरेच काही गैरसमज असतात की काही ज्या लोकांना 1.5 दिवस गणपती ठेवायचा असतो ते काही कारणास्तव ते गणपती 5 दिवस करतात. तर त्यावेळेला त्यांना असं सांगितलं जातं किंवा असं काही गैरसमज पसरले जातात की यासाठी तुम्हाला एक पूजा करावी लागेल किंवा काहीतरी करावं लागेल, त्यानंतर तुम्ही गणपती 5 दिवस करू शकता. असं काही आहे? असं मी असा मला स्वतःलाच अनुभव आलाय की मला फोन येतात की गुरुजी आम्ही पूर्वी 10 दिवस ठेवायचो तर आता आम्ही यंदा 1.5 दिवस ठेवणार. तर त्याचा काही विधी आहे का? तर आमचे गुरुजी काही ना काहीतरी असा विधी करतात 5-10 हजाराचा आणि म्हणतात नाही त्याचा विधी करावा लागेल तरच तुम्हाला 1.5 दिवस ठेवता येईल, नाही तर ठेवता येणार नाही. असं चुकीचं काहीतरी पसरवलं जातं. हे आमच्या गुरुजींची खरी चूक आहे की गुरुजी नीट वाचत नाही ग्रंथ वाचले तर ह्या सगळे गैरसमज नक्की दूर होतील. पण ह्या गुरुजी लोकांनी आमच्या सगळं वाचलं पाहिजे. असं काही नाही आहे 1.5 दिवसाचे तुम्ही 5 दिवस करा
किंवा 10 दिवसाचे 5 दिवस करा, 1.5 दिवस करा, त्याचा काही संबंध नाही कुठे, की तुम्ही तुम्हाला जशी सेवा जमेल, जी भगवंताला आवडते सेवा, तशी सेवा करायला जमत असेल तर तुम्ही वर्षभर ठेवा गणपती काय नाही म्हणणार नाही, पण त्या पद्धतीची सेवा झाली पाहिजे. जी नको ती सेवा होते, त्यामुळे ती परमेश्वराला मान्य नाही आहे कधी. एकदा पहिल्या वर्षाचा गणपती बसवला होता, तो किती वर्ष बसवला गेला पाहिजे? 3 वर्ष काही जण म्हणतात ठेवला गेला पाहिजे, 3 वर्ष बसवला गेला पाहिजे गणपती, काही म्हणतात 5 वर्ष बसवला गेला पाहिजे, त्याबद्दल काय सांगा? नाही, असं काही नाहीये. 3 वर्ष ते नवस असतो, 3 वर्ष 5 वर्षाचा, पण कुटुंबात एक तरी पार्थिव मूर्तीची पूजा झाली पाहिजे. किंवा 5 भाऊ असले, 5ही जणांना अधिकार आहे गणपती आणण्याचा. जसं श्राद्ध करण्याचा अधिकार आहे, प्रत्येक मुलाला अधिकार आहे, आपल्या आई वडिलाचं तो श्राद्ध करू शकतो, तसं तो प्रत्येक जण गणपती आणू शकतो. पण शेवटी जर भावांची सगळ्यांची एकी असेल तर ते एकत्र सुद्धा गणपती आणू शकतात आपल्या घरी, मूळ घरी. तशी पूजन केलं तरी चालतं, की असं काही नाही की बा सेपरेटच आणायला पाहिजे, 3च वर्ष ठेवायला पाहिजे. दरवर्षी गणपती हा आणलाच पाहिजे. कमीत कमी 1 दिवस तरी ठेवा तुम्ही गणपती. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला आणा, त्याच दिवशी पूजन करा, त्याच दिवशी विसर्जन केलं तरी चालेल, पण त्या दिवशी मूर्ती आणणं हे अतिशय आवश्यक आहे. अजून एक त्याच्यामध्ये सांगावं असं वाटतं, की अजून एक विचारावं असं वाटतं, की गणेश मूर्तीची पूजा करण्यासाठी, पार्थिव महागणपती पूजन करण्यासाठी म्हणून भटजी उपलब्ध नसतात, गुरुजी उपलब्ध नसतात, तर त्याला काय आपल्याला पर्याय देता येईल, किंवा त्याच्यासाठी काय ऑप्शन, काही ठिकाणी असं अनुभवलं जातं, काही लोकांकडनं असं सांगितलं जातं, काही संस्थांकडनं असं सांगितलं जातं की गुरुजींनी येऊन पूजा केली पाहिजे किंवा भटजींनी येऊन पूजा केली पाहिजे, असं काही नाहीये. त्याच्याबद्दल काय सांगा? नाही, ते चुकीचं आहे. ती आम्ही ब्राह्मणाकडनं ही पूजा झालीच पाहिजे, पण तो ब्राह्मण सुद्धा शिकलेला पाहिजे. कोणीतरी येऊन आपली कशी तरी पूजा करतोय त्याला काही अर्थ नाही, कारण त्या प्राणप्रतिष्ठेचे जे काय मंत्र आहेत ते काय बाकी उपचार आहेत, 16 उपचार सांगितलेले आहेत, त्या उपचाराचे मंत्र हे व्यवस्थितच म्हणणारा गुरुजी पाहिजे. अन्यथा आता आत्ताचं कलियुगाचा विचार केला, आत्ताच्या काळाचा, तर तुम्ही त्या चांगल्या गुरुजींची कॅसेट करून घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही पूजा करू शकता. पण गुरुजी हा नक्की नीट शिकलेलाच पाहिजे. न शिकलेल्यानी हे करूच नाही, कारण तो सुद्धा दोष आहे आम्हाला सुद्धा, गुरुजी लोकांना, की जे माहिती नसताना आपण जे करतो त्याचा दोष लागतोच नक्की. त्यामुळे शक्यतो हा गुरुजी शिकलेलाच पाहिजे. अजूनही त्याच्याबद्दल संभ्रम असा पसरवला जातो की 10 दिवसाचा गणपती ठेवला तर मध्ये काहीतरी सत्यनारायणाची पूजा ठेवलीच गेली पाहिजे, त्याबद्दल काय सांगा? नाही, सत्यनारायण ही रूढी पडलेली आहे, ती सुद्धा 200-400 वर्षातलीच आहे रूढी, की सत्यनारायणाचा आणि तो गणपती येण्याचा काही संबंध नाही अजिबात. खरं सत्यविनायक करा, जर हौसच असेल पूजा करायची तर सत्यविनायक करा, कारण तो गणपतीच्या संदर्भात ते व्रत आहे. पण सत्यनारायण करण्याची आणि ते आदल्याच दिवशी आम्हाला पाहिजे, इतर वेळेला चालत नाही, असं सुद्धा आमच्या गुरुजींना सांगतात बरेच जण, की इतर वेळेला करणं चुकीचं आहे, असं ते यजमानच सांगतात आम्हाला. म्हटलं असं काही नाहीये की सत्यनारायण करायलाच पाहिजे नाहीये, पण केलात तर वाईट काही नाही त्याच्यात, पण सत्यविनायक करा शक्य असेल त्यांनी. अजून एक त्याच्याबद्दल असं विचारावं असं वाटतं की जर एखाद्या घरी 5 दिवस गणपती बसलेला असेल किंवा 5 दिवस गणेशाची मूर्ती स्थापन केली गेली असेल, 10 दिवस गणपतीची मूर्ती स्थापन केली गेली असेल, तर त्याच्यामध्ये त्यांनी काय कमीत कमी काय केलं पाहिजे, त्या गणेश विधी काय केला पाहिजे किंवा त्यांनी काय केलं पाहिजे, काय सांगा त्याला? कमीत कमी पंचोपचार जर तरी पूजा व्हायला हवी. गंध, अक्षत, हळद, कुंकू, फुलं, उदबत्ती, निरांजन आणि नैवेद्य, हे पंचोपचार तरी पूजा व्हायला पाहिजे रोज, सकाळची आणि संध्याकाळची. आरती म्हणताना सुद्धा खूप काळजी घ्यायला पाहिजे, जशी पुस्तकात दिलेली आरती आहे तशीच संध्याकाळी आणि सकाळी दोन्ही वेळेला आरती म्हटली गेली पाहिजे. नैवेद्य दाखवताना सुद्धा कांदा लसूण विरहित नैवेद्य पाहिजे तो, की जिथपर्यंत देव घरात आहे तिथपर्यंत कांदा लसूण वापरू नये. त्याचं कारण इंद्राची बायको शची, इंद्र परिचित आहे सगळ्यांना, त्याची बायको शची, तिला उलटी झाली, त्या उलटीतून कांदा आणि लसणीचा जन्म झालेला आहे. त्यामुळे इंद्रानेच त्या 2 पदार्थांना शाप दिलेला आहे की तुम्हाला धार्मिक कृत्याला वर्ज्य करतील, पण औषध म्हणून नक्की भूतलावरती वापर करतील तुमचा, असा उशाप दिलेला असल्यामुळे खरं कांदा लसूण हे पूर्ण वर्ज्य पाहिजे. कुठलीही धार्मिक कृत्य, गणपती असं मी म्हणत नाही, की कुठलीही पूजा असली तुमची तर कांदा लसूण विरहितच नैवेद्य दाखवला गेला पाहिजे. नैवेद्य दाखवला गेला पाहिजे. आरती म्हटली, आरतीबद्दल सुद्धा असं ऐकलं जातं किंवा असं सांगितलं जातं की दिवसातनं 4 वेळा आरती केली पाहिजे, त्याबद्दल काय सांगा? नाही, आरती 2च वेळा, सकाळची आपली पूजा झाल्यानंतरची आरती आणि नंतर संध्याकाळची आरती, 2च वेळा, 4 वेळा आरती नाहीये खरी. मुळात हे संत जन्माला आल्यानंतर आरत्यांचा जन्म झालेला आहे, आधी आरती नव्हतीच अजिबात. मूळ वेदांमध्ये तुम्ही बघायला गेलेत
तर आरती नाहीच, एक कापराची वडी लावून फक्त आरती, कर्पूर आरती आरती म्हणतात त्याला, तेवढीच आरती होती. पण हे संत नंतर जन्माला आल्यानंतर, संतांचे अवतार झाल्यानंतर ह्या आरत्या सुरू झाल्या. पण त्यांनी जशा लिहिलेल्या आरत्या तशा हल्ली म्हटल्या जात नाही आरत्या अजिबात. तर त्या आरतीत नक्की सुधारणा केली पाहिजे प्रत्येक माणसाने. उद्या एखादा म्हणेल की बा मी चुकत नाही, पण तू जिथे चुकतायत तिथे तू सांगितलं पाहिजे की बा अशी आरती म्हणा. आणि ते सांगण्यात काही भिण्याचं कारण नाही, कारण हे संतांचं कार्य आहे आपलं. जे संतांनी आपल्याला रूढी घालून दिलेली आहे त्यांचंच कार्य पुढे चालू ठेवायचं. आपण आपलं नवीन निर्माण काहीच करायचं नाही त्याच्यात. त्यामुळे आरत्या म्हणताना सुद्धा खूप सावधगिरी बाळगायला पाहिजे. नक्कीच आपल्याकडनं फार मोलाची माहिती आम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून, अर्थात आजच्या दिवसाच्या माध्यमातून आम्हाला मिळाली. रसिक, अजून या ठिकाणी सांगावं असं वाटतं की सफर रायगडचीकडनं आपण संपूर्ण पार्थिव गणेश पूजन जे आहे ते माननीय संजयजी केळकर अर्थात दादांच्या हस्ते आपण पूर्ण पार्थिव गणपती पूजनाची संपूर्ण सीडी, संपूर्ण कॅसेट आणि संपूर्ण कार्यक्रम आपण या ठिकाणी बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण पार्थिव गणेश पूजन कसं केलं पाहिजे, त्यासाठी लागणारं साहित्य काय काय आणि कशा प्रकारे ते व्हायला गेलं पाहिजे, गणपतीची मूर्तीची पूजा कशा प्रकारे केली पाहिजे याबद्दलची सगळी माहिती असलेलं पूर्ण एपिसोड आपण बनवलेला आहे. तो आपण दिनांक 5 तारखेला आपण आपल्या टीव्हीवरती अर्थात स्वरंग एंटरटेनमेंटवरती चॅनलवरती सफर रायगडच्या माध्यमातून दाखवणार आहोत. तसेच त्याचं उत्तर पूजन जे केलं पाहिजे, कारण जसं दादा आपण म्हटलं त्याप्रमाणे पार्थिव गणेश पूजन जसं केलं जातं तसं त्याचं उत्तर पूजन देखील केलं गेलं पाहिजे. तर त्याप्रमाणे त्याचं उत्तर पूजन देखील आपण आमच्याच स्वरंग एंटरटेनमेंट चॅनलवरती दाखवणार आहोत. त्याच्यामध्ये आपण जे काही गणेश पूजन कसं केलं पाहिजे किंवा कसं नाही केलं पाहिजे, काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे संपूर्ण माहिती ही गणेश पूजनाच्या मध्ये आहे. तसेच स्वरंग एंटरटेनमेंटचा आणि दत्तावधूत प्रतिष्ठानचा आरती संग्रह देखील प्रसिद्ध झाला आहे. तो देखील तुम्हाला मोफत आमच्या पत्त्यावरती अर्थात आधार कार्ड केंद्र म्हाडा कॉलनी आणि आपलं दुकान चावडी नाका या दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे. तिथनं तुम्ही फुकट अर्थात मोफत आधार कार्ड केंद्रामध्ये जाऊन आपण आरती संग्रह या ठिकाणी घेऊ शकता. तसेच गणेशोत्सव 2016 अतिशय जोमात अतिशय उत्साहात साजरा करा. गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद संजयजी, आपण या ठिकाणी गजवदन वक्रतुंड महाकाय हे गजवदन वक्रतुंड महाकाय गजवदन वक्रतुंड महाकाय दशावतारी आम्ही धरितो तुमचेच पाय दशावतारी आम्ही धरितो तुमचेच पाय हे गजवदन वक्रतुंड महाकाय हे गजवदन वक्रतुंड महाकाय हे गजवदन वक्रतुंड महाकाय वक्रतुंड महाकाय वक्रतुंड महाकाय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी मंगलमूर्तीचं आज आगमन प्रत्येकाच्याच घरात होणार असतं आणि खूप आनंदाने स्वागत करतात मंगलमूर्तीचं. सगळीकडे जय्यत तयारी झालेली आहे. आपल्याकडे सुद्धा आत्ता आपण पूजा करणार आहोत, गणपतीची मंगलमूर्तीची पूजा करणार आहोत. त्या पूजेची मांडणी कशी असावी त्याबद्दलचं थोडंसं निवेदन. प्रथम मूर्ती पूर्व पश्चिम कशी ठेवली तरी चालते, पण दक्षिणेकडे तोंड होता कामा नये मूर्तीचं, अशा पद्धतीने मूर्ती मांडलेली आहे. त्याच्यानंतर पूजकाच्या उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवलेला आहे. त्याच बाजूला पूजेचं ताट, त्या ताटामध्ये ओलगंध अष्टगंध, त्याच्यानंतर अक्षदा म्हणजे तांदूळ, फुलं, दुर्वा, तुळशी, बेल, शमी असं सगळं ठेवलेलं आहे. त्याच्याच बाजूला हळद, कुंकू, अबीर, गुलाल अशा सुगंधी द्रव्य ठेवलेली आहे. त्याच्यानंतर मूर्तीसमोर विडे ठेवलेले आहेत पानाचे, त्याच्यावरती काहीतरी सुटे पैसे आणि सुपारी असं ठेवलेलं आहे. श्रीफळ ठेवलेली आहेत 4
केळी फळं सर्व प्रकारचे असं सगळं मान केलेलं आहे. तसंच पूजक जो आहे त्याच्या समोर बरोबर त्याच्या उजव्या हाताला ताम्हण, त्याच्या डाव्या हाताला पळीभांड आणि त्याच्या डाव्या हाताला पाण्याचा तांब्या भरलेला, अशी सगळी तयारी आपण करून घ्यायची. आता आपण पूजेला सुरुवात करूया. पूजा करताना प्रत्येकाने काळजी घ्यायची. प्रथम आपल्या कपाळाला गंध लावून घ्यायचे, ते सुद्धा हळदीपासून तयार झालेलं कुंकू पाहिजे. मधल्या बोटांनी आपल्या स्वतःला कुंकू लावून घ्यायचे. देवाला वाहताना ह्या 2 बोटांनी हळद कुंकू व्हायचं, हळद कुंकू अबीर गुलाल. नंतर गंध लावताना करनईजवळचं एकच बोट पायाशी गंध लावायचा आणि थोडंसं कपाळाला लावायचं गंध. त्याच्यानंतर फूल वाहताना फुलाचा फुललेला भाग आपल्याकडे झाला पाहिजे, म्हणजे तेव्हाच देवाची कृपा आपल्यावरती होते. दुर्वा सुद्धा वाहताना तसंच व्हायचंय. त्याच्यानंतर आचमन जेव्हा मी सांगेन 3 वेळा पाणी प्यायला सांगेन तेव्हा असा द्रोण तयार करायचा आहे. ह्या इथे मध्ये बरोबर पाणी घेऊन ह्या इथे आपला ओठ लावायचा आहे. दाताला न लागता आणि पाणी पिताना आवाज करू नका, अशा पद्धतीने पाणी प्यायचं आहे. 3 वेळा पाणी प्यायचं, चौथ्यांदा तांबण्यात सोडायचं. पाणी सोडताना सगळी बोटं उलगडायचे आणि पाणी पिताना आवाज येता कामा नये. पाणी पिताना आवाज आला की दारू प्यायल्याचं पुण्य आहे आणि आवाज नाही आला तर तीर्थ प्यायल्याचं पुण्य आहे, असं गुरुचरित्र 37व्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. 3 वेळा पाणी प्यायला सांगेन तेव्हा पाणी पिताना असा उजव्या हाताचा द्रोण तयार करायचा आहे. मधोमध पाणी घ्यायचं आणि इथे आपला ओठ लावायचा आहे. पूजकांनी पाणी पिताना कृपया आवाज करू नये. जर आवाज आला तर दारू प्यायल्याचं पुण्य आहे आणि आवाज नाही आला तर तीर्थ प्यायल्याचं पुण्य आहे, अशी ही माहिती गुरुचरित्राच्या 37व्या अध्यायामध्ये दिलेली आहे. त्यामुळे कृपया केव्हाही तीर्थ पिताना आवाज येता कामा नये अजिबात, याची प्रत्येकाने दखल घ्यावी. त्याचप्रमाणे ज्यावेळी आपण पूजा करतो ती पूजा करताना धोतर नेसायला सांगितलेलं आहे. धोतर किंवा पितांबर. पितांबर का नेसायचं तर पिशाच्य योनीत गेलेले आत्मे असतात, त्या आत्म्यांना पुण्य मिळता कामा नये. पाठीमागे जो आपण काष्टा खोसतो तो काष्टा महत्त्वाचा आहे. कुठलीही पूजा करताना काष्टा न लावता जर पूजा केली तर त्या पूजेपासून मिळणारं पुण्य हे पिशाच्य योनीत गेलेले आत्मे असतात त्यांना दिलं जातं आणि आपण आहोत तिथेच राहतो. म्हणून पूजेच्या वेळी पितांबर किंवा धोतर नेसणं हे अतिशय आवश्यक आहे. पूजेला आपण आता सुरुवात करूया. प्रथम मगाशी मी सांगितल्याप्रमाणे उजव्या हाताच्या मधल्या बोटांनी त्यातलं गंध आपल्या कपाळाला लावून घ्यायचे. कस्तुरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे नवमौक्तिकं वेणुकरे कङ्कणं सर्वांगे हरिचन्दनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि यन्मङ्गलं महेन्द्रस्य प्राप्ते देवसमागमे ऋषिभिः स्तूयमानस्य तत्ते भवतु मङ्गलं करोतु स्वस्ति ब्रह्मा स्वस्ति वापि द्विजादयः सरिसृपाशये श्रेष्ठास्तेभ्यस्ते स्वस्ति सर्वदा स्वाहा स्वदा शची चैव स्वस्ति कुर्वन्तु ते सदा लक्ष्मीरदन्धती चैव कुरुतां स्वस्ति ते सदा. समोर विडे मांडलेले आहेत, त्या विड्यावरती गंधाक्षत फूल व्हायचं. एका नारळावरती उजव्या हातावरनं पाणी सोडायचं. नारळावरती हात जोडून गणपती कुलदेवता स्मरण. आपल्यापेक्षा जी मोठी माणसं आहेत त्यांचं स्मरण करायचं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमो देव्यै महादेव्यै शिवाय सतत नमः. नमः प्रकृति भद्राय नियता प्रणता स्मदां मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. कौमोदकी गदापद्म शंखोपेतं चतुर्भुजं नमामि विष्णुं देवेशं कृष्णं गरुडवाहनं
जपाकुसुमसङ्काशं काश्यपेयं महद्विधिं तमोदिं सर्वपापघ्नं प्रणतोऽस्मि दिवाकरम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं। नमः सर्वहितार्थाय नमानन्दकारिणे नमः कल्याणकर्तरे च श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य स्वामीनाथाय नमो नमः। श्री महाविष्णु प्रमुख पंचायतन देवताभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्र देवताभ्यो नमः। श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य स्वामी महाराज देवताभ्यो नमः। एतत् पूगीफलताम्बूलं हरिद्रां कुङ्कुमं नारिकेलफलं समर्पयामि। सर्वेभ्यो देवेभ्यो नमः। सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। द्विराचम्य केशवाय नमः। नारायणाय नमः। माधवाय नमः। गोविंदाय नमः। केशवाय नमः। नारायणाय नमः। माधवाय नमः। गोविंदाय नमः। विष्णवे नमः। मधुसूदनाय नमः। त्रिविक्रमाय नमः। वामनाय नमः। श्रीधराय नमः। ऋषिकेशाय नमः। पद्मनाभाय नमः। दामोदराय नमः। संघर्षणाय नमः। वासुदेवाय नमः। प्रद्युम्नाय नमः। अनिरुद्धाय नमः। पुरुषोत्तमाय नमः। अधोक्षजाय नमः। नारसिंहाय नमः। अच्युताय नमः। जनार्दनाय नमः। उपेन्द्राय नमः। हरये नमः। श्रीकृष्णाय नमः। यो देवः सवितास्माकं धियो धर्मादिगोचरे प्रेरयेत्तस्य तद्वदेन्यमुपास्महे। वरदमूर्तये श्रीमन्महागणाधिपतये नमः। इष्टदेवताभ्यो नमः। कुलदेवताभ्यो नमः। ग्रामदेवताभ्यो नमः। स्थानदेवताभ्यो नमः। वास्तुदेवताभ्यो नमः। उमामहेश्वराभ्यो नमः। शचीपुरन्दराभ्यो नमः। कालकामपरशुरामेभ्यो नमः। आदित्यादि नवग्रहदेवताभ्यो नमः। श्री सीतारामचंद्र देवताभ्यो नमः। श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य स्वामी महाराज देवताभ्यो नमः। माता पितृभ्यो नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो नमः। सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। अभिघ्नमस्तु। सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लम्बोदरशिबितो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः। द्वादशैतानि नामानि यः पठे शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा सङ्ग्रामे सङ्कटे चैव विघ्नस्तस्य न जायते। शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते। सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषाममङ्गलं। येषां हृदिस्थो भगवान् मङ्गलायतनं हरिः तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपतितेन्द्रियं स्मरामि। लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः। येषामिन्द्रिवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः। विनायकं कुटुम्बानं ब्रह्म विष्णुमहेश्वरान् सरस्वतीं प्रणम्य सर्वकार्यार्थसिद्धये अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यस्सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः। सर्वेष्वादभ्यकार्येषु त्रयसुवर्णेश्वराः देवादिशन्तु न सिद्धिं ब्रह्मेशा न जनार्दनाः। श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीयपराधे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे कलिपृथभचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे कृष्णावेण्यु उत्तरे तीरे शालिवाहनशके दुर्मुखनाम संवत्सरे दक्षिणायने वर्षाऋतौ मासोत्तममासे भाद्रपदमासे शुक्लपक्षे अद्य चतुर्थ्यां तिथौ अद्य वासरा वासरस्तु इन्दुवासरे अद्य दिवसनक्षत्रं चित्तरादिवसनक्षत्रे तुलास्थिते वर्तमाने श्रीचन्द्रे सिंहस्थिते वर्तमाने श्रीसूर्ये कन्यास्थिते देवगुरौ शेषेषु ग्रहेषु यथायथं राशिस्थानानि स्थितेषु सत्सु शुभनामयोगे शुभकर्णे एवं गुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ। हातात पाणी घ्यायचं। म्हणायचं मम आत्मनः सकल शास्त्र पुराणोक्त फल
प्राप्त्यर्थम प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर श्री परमेश्वर प्रीत्यर्थम प्रीत्यर्थम अस्माकं अस्माकं सर्वेषां सर्वेषां सकुटुंबानां सकुटुंबानां सपरिवाराणां सपरिवाराणां क्षेम क्षेम स्थैर्य धैर्य आयुः आयुः आरोग्य आरोग्य ऐश्वर्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम अभिवृद्ध्यर्थम द्विपद द्विपद चतुष्पद चतुष्पद सहितानां सहितानां शान्त्यर्थम शान्त्यर्थम पुष्ट्यर्थम पुष्ट्यर्थम तुष्ट्यर्थम तुष्ट्यर्थम समस्त समस्त मंगल मंगल अवाप्त्यर्थम अवाप्त्यर्थम मम गृहे मम गृहे नानाविध नानाविध उत्पन्न उत्पन्न उत्पत्स्यमान उत्पत्समान ज्वर जल रोगादि रोगादि पीडा पीडा परिहारार्थम परिहारार्थम आदित्यादि आदित्यादि नवग्रह नवग्रह देवता देवता अनुकूल्यता अनुकूल्यता सिद्ध्यर्थम सिद्ध्यर्थम एकादश एकादश स्थानवत स्थानवत शुभफल शुभफल प्राप्त्यर्थम प्राप्त्यर्थम प्रतिवार्षिक प्रतिवार्षिक विहितम विहितम श्री पार्थिव सिद्धि विनायक श्री पार्थिव सिद्धिविनायक देवता देवता प्रीत्यर्थम प्रीत्यर्थम मृन्मय मूर्तौ मृण्मय मूर्तौ देवत्व देवतो सिद्ध्यर्थम सिद्ध्यर्थम प्राण प्रतिष्ठा प्राणप्रतिष्ठा पूर्वक पूर्वक षोडशोपचार षोडशोपचार पूजनम पूजनम अहम अहम उजव्या हातावरनं तांबड्यात पाणी सोडायचं म्हणायचं करिष्ये अजून 4 वेळा पाणी सोडायचं आदौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थम महागणपती स्मरणम कलशाद्यर्चनंच करिष्ये निर्विघ्नता सिद्ध्यर्थे महागणपती स्मरणे विनियोगः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा श्री महागणाधिपतये नमो नमः निर्विघ्नं कुरु गम गणपतये नमः हृदयाय नमः गम गणपतये नमः शिरसे नमः गम गणपतये नमः शिखाय नमः गम गणपतये नमः कवचाय नमः गम गणपतये नमः नेत्रत्रयाय नमः गम गणपतये नमः अस्त्राय नमः पूजेसाठी जो तांब्या घेतलेला आहे पाण्याचा त्याच्यावरती उजवा हात ठेवायचा आहे कलशस्थ मुखे विष्णू कंठे रुद्र समाजता मूले तत्व ब्रह्मा मध्यमातु गणसुता कुक्षौ तु सागरा सर्वे सप्तद्वीपाव सुंदरा ऋग्वेदोथ यजुर्वेद सामवेदो यतद्वणः अंगैश्व सविता सद्वे कलशन्तु समाजताः अत्र गायत्री सावित्री शांति पुष्टि गति तथा आयान्तु देव पूजार्थं दुरितक्षय कालकाः गंगे च यमुने च गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु कदंबरी जवळच्या बोटाने तांब्याला गंध लावायचं बाहेरून ह्या कलशामध्ये आपण 4 वेद आणि 7 नद्या यांना आवाहन केलेलं आहे गणपतीच्या पूजेसाठी म्हणून त्या कलशाची प्रथम पूजा करायची गंध लावायचं उजव्या हातात कदंबरी जवळच्या बोटाने त्याच्यानंतर एक फूल व्हायचं आणि अक्षर व्हायचे कलशस्थित वरुणाय नमः समस्तोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि शंखादौ चंद्रदेवतं कुक्षौ वरुणदेवता पृष्ठे प्रजापतिश्चैव अग्रे गंगा सरस्वती त्वं पुरा सागरोत्पन्न विष्णुना नमितकरे नमितः सर्वदेवस्य पाञ्चजन्य नमस्तुते शंखाय नमः सर्वोपचारार्थे नमस्कारं समर्पयामि आगमार्थं तु देवानां आता घंटेची पूजा करायची आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षतां कुर्वे घंटादवंत देवता वाहनलक्षणं नादरूपिण्ये घंटिकाय नमः समस्तोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि समईला गंधाक्षत फूल आणि हळद कुंकू व्हायचं भो दीप ब्रह्मरूपसं ज्योतिषां परब्रह्मवयः आरोग्यं देहि पुत्रंश देहि मे गृहजं सुखं दीपदेवताभ्यो नमः समस्तोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं हरिद्रां कुंकुमं समर्पयामि पाण्याने पळी भरून घ्यायची डाव्या हातात उजव्या हातात फूल घ्यायचं फुलांनी पूजा साहित्यावर आणि आपल्या स्वतःच्या शरीरावरती पाणी प्रोक्षण करून घ्यायचं अपवित्र पवित्र वा सर्वावस्थां गतोभिवा यस्मदेत पुंडलिकाक्षं सभाय अभ्यंतर शुचिः पूजा द्रव्याणि आत्मानं च संप्रोक्षेत फूल पाणी तांबण्यात टाकून द्यायचं गणपतीच्या छातीला ही 2 बोटं अशी लावून ठेवायची गणेश प्रतिगृह्णाति गणेशो वै ददाति च गणेशस्तारकोभाभ्यां गणेशाय नमो नमः विघ्नेशं विघ्नहर्तारं पार्वती हृदयप्रियं विनायकं गणपतिं देवं सर्वत्र पूजितं गंधाक्षत फूल देवाच्या पायाशी व्हायचं पार्थिव सिद्धिविनायकाय नमः समस्तोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि 2 वेळा उजव्या हातावरनं तांबण्यात पाणी सोडायचं पार्थिव सिद्धिविनायकाय नमः
धूपं समर्पयामि पार्थिवसिद्धिविनायकाय नमः दीपं दर्शयामि। गुळ खोबऱ्याच्या खाली पाण्याचा चौकोन करायचा क्लॉकवाईज स्क्वेअर। पार्थिवसिद्धिविनायकाय नमः नैवेद्यार्थे गुडखाद्य नैवेद्यं समर्पयामि अमृतरूपेण प्रियतां प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः। 2 वेळा उजव्या हातावरनं तांबण्यात पाणी सोडायचं। नैवेद्यमध्ये पाणी समर्पयामि उत्तरापोषणं हस्तमुख प्रक्षालनं समर्पयामि। एका फुलाला गंध लावायचं आणि ते फूल देवाच्या पायाशी व्हायचं। करोद्वर्तनार्थे सपुष्पचंदनं समर्पयामि पार्थिवसिद्धिविनायकाय नमः। आता दुसऱ्या विड्यावरती उजव्या हातावरनं पाणी सोडायचं। पार्थिवसिद्धिविनायकाय नमः मुखवासार्थे पूगीफलतांबूलं सुवर्णपुष्पनिष्क्रिय दक्षिणां समर्पयामि एका नारळावरती। पार्थिवसिद्धिविनायकाय नमः फलाधेदं नारिकेलफलं समर्पयामि। 2 वेळा नमस्कार करायचा। पार्थिवसिद्धिविनायकाय नमः प्रदक्षिणास्थाने नमस्कारंच समर्पयामि। दुर्वा घ्यायच्या त्यांच्या बुंधाशी गंधाक्षर लावायचं। पार्थिवसिद्धिविनायकाय नमः दूर्वांकुरान् मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि नमस्करोमि। उजव्या हातावरनं तांबण्यात पाणी सोडायचं। अनेन कृतपूजनेन तेन श्री पार्थिवसिद्धिविनायक प्रियताम्। प्रधान देवतेचं आपल्याला आता ध्यान करायचं आहे। एक फूल हातात घ्यायचं आणि त्या देवतेचं ध्यान करायचं आहे मंगलमूर्तीचं। एकदंतं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं पाशांकुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकं श्री पार्थिवसिद्धिविनायकाय नमः। गणपतीच्या पायाशी फूल व्हायचं। ध्यायामि चिंतयामि अक्षर घ्यायची हातात। आगच्छ देवदेवेश जगन्मंगलकारक पूजनं ते करिष्यामि सततं सन्निधो भव श्री पार्थिवसिद्धिविनायकाय नमः। देवाच्या पायाशी अक्षर व्हायची। आवाहनार्थे अक्षरान् समर्पयामि नानारत्नसमायुक्तं गार्धस्वरविभूषणम् आसनं देवदेवेश प्रीत्यर्थं प्रतिगृह्यताम्। अक्षर घ्यायची परत आणि ती देवाच्या पायाशी व्हायची। पार्थिवसिद्धिविनायकाय नमः। आसनार्थे अक्षरान् समर्पयामि गंगा सरस्वती देवा पयोष्णी नर्मदा जलैः स्नापिनोपि तथा भक्त्या प्रीतो भव सुरेश्वर। डाव्या हातात पळी भरून घ्यायची पाण्याने। उजव्या हातात फूल घ्यायचं। फुलांनी गणपतीच्या पायावरती 3 वेळा पाणी शिंपडायचं। पार्थिवसिद्धिविनायकाय नमः पादयोः पाद्यं समर्पयामि। 3 वेळा पाणी शिंपडायचं। फूल हातातच ठेवायचं। पळीतलं पाणी तांबण्यात टाकायचं। परत पळी भरून घ्यायची। त्याच्यात गंध आणि अक्षत घालायची। पार्थिवसिद्धिविनायकाय नमः। हस्तयोः एकदा व्हायचं गणपतीच्या पायाशी। हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि। पळीतलं पाणी तांबण्यात टाकून द्यायचं। परत साधं पाणी घ्यायचं पळीमध्ये। 3 वेळा साधं पाणी व्हायचं गणपतीच्या पायाशी। पार्थिवसिद्धिविनायकाय नमः। आचमनीयं समर्पयामि पार्थिवसिद्धिविनायकाय नमः। स्नानं समर्पयामि स्नानान्तरेण आचमनीयं समर्पयामि। उजव्या हातावरनं तांबण्यात पाणी सोडायचं। पंचामृतैस्नपयिष्ये। पंचामृतातलं पहिलं दूध व्हायचं फुलांनी। गणपतीच्या पायाशीच व्हायचंय। कामधेनो समुद्भूतं देवर्षि पितृदब्धं पयोददामि देवेश स्नानार्थं प्रतिगृह्यताम्। पार्थिवसिद्धिविनायकाय नमः। पयस्नानं समर्पयामि साधं पाणी व्हायचं फुलांनी। पयस्नानानंतरं शुद्धोदकस्नानं समर्पयामि। पाणी टाकून द्यायचं तांबण्यात। पळी जागेवर ठेवायची। अक्षत व्हायची। पंचोपचारार्थे अक्षदान समर्पयामि। आता दही व्हायचं। फूल घ्यायचं। फुलाला दही लावून घ्यायचं आणि ते दही व्हायचं गणपतीच्या पायाशी। चंद्रमंडल संकाशं सर्वदेव प्रियंदधी स्नानार्थं ते प्रेच्छामि गृहाण परमेश्वर श्री पार्थिवसिद्धिविनायकाय नमः। गधे स्नानं समर्पयामि साधं पाणी व्हायचं। गधे स्नानानंतरं शुद्धोदकस्नानं समर्पयामि आचमनीयं समर्पयामि।
अक्षत व्हायचे. पंचोपचारार्थे अक्षदान समर्पयामी. तूप व्हायचं. आज्यम सुराणाम आहार आज्यम यज्ञ प्रतिष्ठितम आज्यम पवित्रम परमम स्नानार्थम प्रतिगृह्यताम पार्थिव सिद्धिविनायकाय नमः. घृतस्नानं समर्पयामी. साधं पाणी व्हायचं. घृतस्नानानंतरम शुद्धोदकस्नानं समर्पयामी. अक्षत व्हायचे. पंचोपचारार्थे अक्षदान समर्पयामी. मध व्हायची. सर्वौषधी समुत्पन्नं पीयूष सदृशं मधु स्नानार्थं ते प्रेच्छामि. गृहाण परमेश्वर श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः. मधुस्नानं समर्पयामी. साधं पाणी व्हायचं. मधुस्नानानंतरम शुद्धोदकस्नानं समर्पयामी. अक्षत व्हायची. पंचोपचारार्थे अक्षदान समर्पयामी. साखर व्हायची. इक्षुदंड समुद्भूत दिव्य शर्करा हरिं स्नापयामी सदा भक्त्या. प्रीतो भव सुरेश्वर श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः. शर्करास्नानं समर्पयामी. शर्करा स्नानानंतरम साधं पाणी व्हायचं. शुद्धोदकस्नानं समर्पयामी. पंचोपचारार्थे अक्षदान समर्पयामी. पळी भरून घ्यायची पाण्याने. त्याच्यात नुसतं गंध घालायचं आणि ते पाणी फुलांनी व्हायचं. कर्पूरैला समायुक्तं सुगंधादिद्रव्यसंयुतं गंधोदकं गणाध्यक्ष स्नानार्थं प्रतिगृह्यतां. श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः. षष्ठं गंधोदकस्नानं समर्पयामी. साधं पाणी व्हायचं. षष्ठं गंधोदकस्नानानंतरम शुद्धोदकस्नानं समर्पयामी. फूल पाणी तांबण्यात टाकून द्यायचं. करंगळीजवळच्या बोटांनी गणपतीच्या पायाशी गंध लावायचं. पार्थिव सिद्धिविनायकाय नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामी. अक्षत व्हायची. अलंकारार्थे अक्षदान समर्पयामी. एक फूल व्हायचं. पार्थिव सिद्धिविनायकाय नमः. पूजार्थे ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामी. 2 वेळा उजव्या हातावरनं तांबण्यात पाणी सोडायचं. पार्थिव सिद्धिविनायकाय नमः. धूपं समर्पयामी. पार्थिव सिद्धिविनायकाय नमः. दीपं दर्शयामी. पार्थिव सिद्धिविनायकाय नमः. पंचामृताच्या वाटीखाली चौकोन करायचा पाण्याचा. क्लॉकवाईज स्क्वेअर करायचा. त्याच्यावरती ती वाटी ठेवायची. पार्थिव सिद्धिविनायकाय नमः. 3 वेळा त्याच्या भोवती पाणी फिरवायचं. नैवेद्यार्थे पंचामृतशेष नैवेद्यं समर्पयामी. अमृतरूपेण प्रियतां. प्राणाय नमः. अपानाय नमः. व्यानाय नमः. उदानाय नमः. समानाय नमः. ब्रह्मणे नमः. 2 वेळा उजव्या हातावरनं तांबण्यात पाणी सोडायचं. नैवेद्यमध्ये पाणी समर्पयामी. उत्तरापोषणं हस्तमुखप्रक्षालनं समर्पयामी. एका फुलाला गंध लावायचं आणि ते फूल देवाच्या पायाशी व्हायचं. करोद्वर्तनार्थे सपुष्पचंदनं समर्पयामी. एका विड्यावरती उजव्या हातावरनं पाणी सोडायचं. मग एका नारळावरती. पार्थिव सिद्धिविनायकाय नमः. मुखवासार्थे पूगीफलतांबूलं सुवर्णपुष्पनिष्कलय दक्षिणां समर्पयामी. पार्थिव सिद्धिविनायकाय नमः. फलार्थेदं नारिकेलमहाफलं समर्पयामी. 2 वेळा नमस्कार करायचा. पार्थिव सिद्धिविनायकाय नमः. प्रदक्षिणास्थाने नमस्कारंच समर्पयामी. दूर्वा घ्यायच्या 2. त्याच्या बुंधाला गंधाक्षर लावायचं आणि त्या दूर्वा गणपतीच्या पायाशी व्हायच्या. पार्थिव सिद्धिविनायकाय नमः. दूर्वांकुरान्मंतरपुष्पांजलिं समर्पयामी. नमस्करोमी. उजव्या हातावरनं तांबण्यात पाणी सोडायचं. अनेन कृतपूर्वाराधनेन तेन श्री पार्थिव सिद्धिविनायक प्रियतान्नम. मगाशी आता वाहिलेली फुलं आहेत गणपतीला, ती उचलायची, त्याचा वास घ्यायचा आणि उत्तर दिशेला टाकायची. म्हणजे आपला डावा हात ती उत्तर दिशा. उत्तरे निर्माल्यं विसृज्य अभिषेकं कुर्यात्. डाव्या हातात पाण्याने भरून घ्यायची पळी. उजव्या हातात फूल घ्यायचं आणि फुलांनी थोडं थोडं पाणी गणपतीच्या पायावरती अभिषेक करायचा आहे फुलांनी.
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यम् आयुः कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजानन द्वादशैतानि नामानि त्रिसन्नय्यत्पठेन् नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरप्रभो विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिं जपेत् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासे फलं लभेत संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः अमृताभिषेकोऽस्तु शान्तिः पुष्टिस्तुष्टिश्चास्तु. फुलाला अत्तर लावून घ्यायचं. आणि ते अत्तर फुलात लावलेलं अत्तर देवाच्या मानेच्या खालच्या भागाला लावायचं. अत्तर मानेच्या वर लावू नका. चंपकाशोक बकुला मालती मोगरा देवी वासितं सकृता हेतुं तैलं चारुप्रगृह्यतां पार्थिव सिद्धिविनायकाय नमः. मांगलिक स्नानं समर्पयामी. नंतर पळीनी गरम पाणी घ्यायचं आणि ते फुलांनी 3 वेळा देवाच्या पायाशी शिंपडायचं. पार्थिव सिद्धिविनायकाय नमः. उष्णोदक स्नानं समर्पयामी. त्याच्यानंतर साधं पाणी 3 वेळा. उष्णोदक स्नानानंतरं शुद्धोदक स्नानं समर्पयामी. फूल पाणी कामण्यात टाकून द्यायचं. गृहावे प्रतिष्ठा सूतं तत्प्रतिष्ठित मया वाचा शौस्तव्यं तस्मात् यद्विदुरैव पशून् लभते गृहानेवि नानाजि गमिष्यति. गृहा हि पशूनां प्रतिष्ठा प्रतिष्ठा. पार्थिव सिद्धिविनायकाय नमः. सुप्रतिष्ठितमस्तु. सर्वभूषादिके सौम्ये लोकलज्जा निवारणे मयोपवासिदेवं वाससि प्रतिगृह्यताम्. पार्थिव सिद्धिविनायकाय नमः. वस्त्रार्थे कार्पासवस्त्रं ह्याच्यावरती अक्षर बघा. प्रत्यक्ष वस्त्रं समर्पयामी. ब्रह्म विष्णु महेश निर्मितं ब्रह्मसूत्रकं यज्ञोपवीतदानेन प्रियतां कमलापदी. पार्थिव सिद्धिविनायकाय नमः. जानवं देवाला घालायचे. देवाच्या उजव्या बाजूला घालायचे. आपली डावी बाजू येईल पण देवाची उजवी बाजू. पार्थिव सिद्धिविनायकाय नमः. धारणार्थे यज्ञोपवीतं समर्पयामी. उजव्या हातावरनं कामणात एकदा पाणी सोडायचं. पार्थिव सिद्धिविनायकाय नमः. वत्स यज्ञोपवीतां ते आचमनीयं समर्पयामी. देवाला गंध लावायचं. पायाला लावायचं आणि थोडंसं कपाळाला लावायचं. श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठ चंदनं प्रतिगृह्यतां. पार्थिव सिद्धिविनायकाय नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामी. अक्षर व्हायची. अलंकारार्थे अक्षरान् समर्पयामी. आता हळद कुंकू अबीर गुलाल सिंदूर या सगळ्या वस्तू व्हायचे पण त्या सगळ्या देवाच्या पायाशी व्हायचे. देवाच्या डोक्यावर वगैरे वाहू नका. हरिद्रा स्वर्णवर्णाभा सर्व सौभाग्यदायिनी सर्वलंकार मुख्यै देवीत्वं प्रतिगृह्यतां. हरिद्रा चूर्णसंयुक्तं कुंकुमं कामदायकं वस्त्रालंकरणं देवीत्वं प्रतिगृह्यतां. पार्थिव सिद्धिविनायकाय नमः. हरिद्रां कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्ये नाना परिमलद्रव्याणि च समर्पयामी. माल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि मे प्रभो मया धृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्. आता देवाला फुलं व्हायचे. सर्व प्रकार फुलं, दुर्वा, तुळशी, बेल आणि हार असं सगळं देवाला अर्पण करायचे. पार्थिव सिद्धिविनायकाय नमः. पूजार्थे ऋतुकालोद्भव पुष्पाणि तुलसीपत्राणि बिल्वपत्राणि दूर्वांकुरांश्च शमीपत्राणि पुष्पमालां समर्पयामी. आजच्या दिवस फक्त गणपतीला तुळस चालते. बाकी 364 दिवस चालत नाही. पार्थिव सिद्धिविनायकाला तुळस आजच्या दिवस व्हायला सांगितलेली आहे.
पार्थिव सिद्धिविनायकाय नमः पूजार्थे ऋतुकालोद्भव पुष्पाणि तुलसी पत्राणि बिल्वपत्राणि दूर्वान् गुणांश शमीपत्राणि पुष्पमालां समर्पयामी। आजच्या दिवसाला फक्त गणपतीला तुळस वाहून चालते, बाकी दिवशी तुळस चालत नाही, त्यामुळे आज तुळस व्हायला हरकत नाही। आता पत्री व्हायला सांगितलेली आहे, वेगवेगळ्या झाडांची पानं, ही सुद्धा आजच्या दिवसाला देवाला प्रिय आहेत, त्यामुळे त्या झाडांची मी नावं वाचतो। ते पान नसेल तर अक्षत व्हायची। सुमुखाय नमः मधुमालती मालतीपत्रं समर्पयामि। गणाधिपाय नमः माका भृंगराजपत्रं समर्पयामि। बेलाचं पान उमापुत्राय नमः बिल्वपत्रं समर्पयामि। पांढऱ्या दुर्वा गजाननाय नमः श्वेतदुर्वापत्रं समर्पयामि। लंबोदराय नमः बोरीचं पान बदरीपत्रं समर्पयामि। धोत्रा हरसुनवे नमः धत्तूरपत्रं समर्पयामि। तुळस गजकर्णकाय नमः तुलसीपत्रं समर्पयामि। शमी व्हायची। वक्रतुंडाय नमः शमीपत्रं समर्पयामि। आघाडा गुहाग्रजाय नमः अपामार्गपत्रं समर्पयामि। डोरली एकदंताय नमः बृहतीपत्रं समर्पयामि। विकटाय नमः कण्हेर करवीरपत्रं समर्पयामि। रुई कपिलाय नमः अर्कपत्रं समर्पयामि। अर्जुन सादडा गजदंताय नमः अर्जुनपत्रं समर्पयामि। विष्णुक्रांता विघ्नराजाय नमः विष्णुक्रांतापत्रं समर्पयामि। गाळिंब बटवे नमः दाळिमपत्रं समर्पयामि। देवदार सुरागरजाय नमः देवदारुपत्रं समर्पयामि। पांढरा मरवा भालचंद्राय नमः मधुपत्रं समर्पयामि। पिंपळ हेरंबाय नमः अश्वत्थपत्रं समर्पयामि। जाई चतुर्भुजाय नमः जातिपत्रं समर्पयामि। विनायकाय नमः केतकीपत्रं समर्पयामि। केवडा आता अक्षरांची वाटी घ्यायची डाव्या हातात, पाद्यपूजा करायची देवाची। पूजयामी म्हटलं की देवाच्या पायाशी अक्षत व्हायची। गणेश्वराय नमः पादौ पूजयामि। विघ्नराजाय नमः जानुनी पूजयामि। अखुवाहनाय नमः उरु पूजयामि। हेरंबाय नमः कटिं पूजयामि। लंबोदराय नमः उदरं पूजयामि। गौरीसुताय नमः स्तनौ पूजयामि। गणनायकाय नमः हृदयं पूजयामि। स्थूलकर्णाय नमः कंठं पूजयामि। स्कंदाग्रजाय नमः स्कंदौ पूजयामि। पाशहस्ताय नमः हस्तौ पूजयामि। गजवक्त्राय नमः वक्त्रं पूजयामि। विघ्नहर्तरे नमः ललाटं पूजयामि। सर्वेश्वराय नमः शिरः पूजयामि। गणाधिपाय नमः सर्वांगं पूजयामि। आता उदबत्ती ओवाळायची। उजव्या हातात उदबत्ती घ्यायची, उदबत्ती घ्यायची उजव्या हातात, डाव्या हातात घंटा घ्यायची आणि घंटा वाजवून उदबत्ती ओवाळायची। वनस्पती रसोद्भूतो गंधाढ्यो गंधोत्तमः आघ्रयः सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यतां। पार्थिव सिद्धिविनायकाय नमः धूपं समर्पयामि।
तुपाचा दिवा घ्यायचा आहे, ह्या 2 बोटांच्या मध्ये उचलायचा. साज्यम च वरती संयुतम वंदिना योजितम मया दीपम ग्रहण देवेश त्रैलोक्यति विनापः पार्थिव सिद्धिविनायकाय नमः. दिवा ओवाळायचा. दीपम दर्शयामी. तर नैवेद्य दाखवायचं आहे. मगाशी आपण गुळ खोबऱ्याचं दाखवून झालेलं आहे, त्याचा परत दाखवू नका. पेढे, मोदक, साखर खोबरं, त्याच्या खाली चौकोन करायचा पाण्याचा. नैवेद्यम गृहीतां दैव भक्तिं मे यचनां कुरु इप्सितं मे पदतस्य परागतिं पार्थिव सिद्धिविनायकाय नमः. नैवेद्यार्थे शर्करा सहित नारिकेल खंडखाद्य नैवेद्यम पयोविकार खरबोत्स नैवेद्यम समर्पयामि. अमृतरूपेण प्रियतां प्राणाय नमः. अपानाय नमः. व्यानाय नमः. उदानाय नमः. समानाय नमः. ब्रह्मणे नमः. 2 वेळा उजव्या हातानं तांबण्यात पाणी सोडायचं. नैवेद्यमध्ये पानीयम समर्पयामि. उत्तरापोषणम हस्तमुख प्रक्षालनम समर्पयामि. एका फुलाला गंध लावायचं आणि ते फूल देवाच्या पायाशी व्हायचं. करोद्वर्धनार्थे सपुष्पचंदनम समर्पयामि. उजव्या हातावरनं एका विड्यावरती पाणी सोडायचं. 1 नारळ, केळी आणि फळं. पूगी फलम महदिव्य नागवल्या दलरितम कर्पूरैला संयुक्तम तांबूलम प्रदेयताम पार्थिव सिद्धिविनायकाय नमः. मुखवासार्थे पूगी फलतांबूलम सुवर्णपुष्पनिष्क्रय दक्षिणां समर्पयामि. फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तस्मात् फलप्रदानेन सफलाश्च मनोरथाः पार्थिव सिद्धिविनायकाय नमः. फलाधेदं नारिकेलफलं रंभाफलं बहुबीजफलानि च समर्पयामि. आता 21 दुर्वांची जोडी घ्यायची हातात. या सुट्या घ्यायच्या दुर्वा. मी पण घेतलं ते, शमी पण घेतली ते झाले. एक एक शमीपत्र पायाशी व्हायचं देवाच्या. गणाधिपाय नमः. दुर्वायुग्मं समर्पयामि. उमापुत्राय नमः. दुर्वायुग्मं समर्पयामि. अघनाशनाय नमः. दुर्वायुग्मं समर्पयामि. विनायकाय नमः. दुर्वायुग्मं समर्पयामि. ईशपुत्राय नमः. दुर्वायुग्मं समर्पयामि. सर्वसिद्धिप्रदायकाय नमः. दुर्वायुग्मं समर्पयामि. एकदन्ताय नमः. दुर्वायुग्मं समर्पयामि. इभवक्त्राय नमः. दुर्वायुग्मं समर्पयामि. अखुवाहनाय नमः. दुर्वायुग्मं समर्पयामि. कुमारगुरवे नमः. दुर्वायुग्मं समर्पयामि. गणाधिप नमस्तेस्तु उमापुत्र घनाशन एकदन्ते भवक्त्रेति तथा मूषकवाहन विनायकेश पुत्रेति सर्वसिद्धिप्रदायक कुमारगुरवे नित्यं पूजनीय प्रयत्नतः दुर्वामिकां समर्पयामि. आता हात जोडून स्वतःभोवती प्रदक्षिणा करायची आणि मग साष्टांग नमस्कार घालायचे. यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिण पदे पदे पार्थिव सिद्धिविनायकाय नमः. प्रदक्षिणां समर्पयामि. आता साष्टांग नमस्कार घालायचे. नमस्ते विघ्नसंहर्ते. नमस्ते इप्सितप्रदे. नमस्ते देवदेवेश. नमस्ते गणनायक श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः. साष्टांग नमस्कारं समर्पयामि. एक फूल व्हायचं देवाच्या पायाशी. त्वं दुर्वेद जन्मासी वंदितासी सुरेरपि सौभाग्य संतती करी सर्वकार्येषु शोभना श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः. मंत्रपुष्पं समर्पयामि. नमस्करोमि. हात जोडून देवाची प्रार्थना करायची. आवाहनं न जानामि तवार्जनं पूजांचैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर. यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे. अपराधसहस्राणि क्रियन्ते यदृशं मया
दासोऽहमिति वान्मद्वा क्षमस्व परमेश्वर क्षमस्व परमेश्वर क्षमस्व परमेश्वर अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष मां परमेश्वर गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगता सुखसम्पत्ति पुण्याश्च तव दर्शनात् रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो देहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वकामांश्च देहि मे गणेश प्रतिगृह्णाति गणेशो वै ददाति च गणेशस्तादकोभाभ्यां गणेशाय नमो नमः विघ्नेशं विघ्नहर्तारं पार्वती हृदयप्रियं विनायकं गणपतिं देवं सर्वत्र पूजितं पार्थिवसिद्धिविनायकाय नमः प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामी. उजव्या हातावरनं तांबण्यात पाणी सोडायचं. अनेन कृत षोडशोपचारैः पूजनेन तेन श्री पार्थिवसिद्धिविनायक प्रियता नमः तत्सत् कृष्णार्पणमस्तु. मगाशी सांगितलं तसं 3 वेळा पाणी प्यायचं, एकदा तांबण्यात सोडायचं, परत 3 वेळा प्यायचं, एकदा तांबण्यात सोडायचं. कर्मांते द्विराजामेत केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः. केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः. हात जोडून 3 वेळा ओठ न हलवता भगवान विष्णूंचं 3 वेळा स्मरण करायचं. यस्य स्मरण मात्रेण गतं नष्टं च लभ्यते पार्थिव सिद्धिविनायकाय नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामि. विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः तत्सत् कृष्णार्पणमस्तु. आता आपल्याला आरती करायची बाप्पाची. तत्पूर्वी दत्त अवधूत प्रतिष्ठानतर्फे त्याचे संपादक जे कौस्तुभ विलास भिडे मुक्कामपेठ यांनी आरती संग्रह संपादित केलेला आहे. त्या आरती संग्रहाचा प्रत्येकाने लाभ घ्यावा आणि त्या आरती संग्रहामध्ये पेणमधील आमचे नातेवाईक मोरो गणेश लोंढे यांची आरती आहे ते आम्ही प्रसिद्ध केलेली आहे. त्याची तालही मी नंतर म्हणून दाखवणार. तर या आरती संग्रहाचा जास्तीत जास्त भक्तांनी लाभ घ्यावा अशी सर्वांना मी विनंती करतो. आरती संग्रह हा मोफत दिला जाईल आपल्यापर्यंत. खाली जो पत्ता लिहिलेला आहे त्या पत्त्यावरती संपर्क साधा. कौस्तुभ भिडे हे तुम्हाला माहिती आहेतच, त्यांच्याशी संपर्क साधा आणि आपल्या आरती संग्रह लवकरात लवकर घरी आणा आणि त्याप्रमाणे आरत्या म्हणा. धन्यवाद. श्री सरस्वती नमः. समस्तोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं हरिद्रां कुंकुमं समर्पयामि. जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवाधात्रे स्वाहा स्वधा नमोस्तुते. पुस्तकरूपी सरस्वती नमः. तुम्ही पण या. आरती संदर्भात एक निवेदन करतो, तिथे शांत चित्ताने तुम्ही ऐका. ह्या ज्या आपण आरत्या सगळ्या म्हणतो, गणपती, देवी, शंकर, दत्ताजी सगळ्या देवतांच्या आरत्या म्हणतो, ह्या आरत्या संतांनी आपल्या तयार केलेल्या आहेत. बाकी कोणी करता नाही, संतांनीच केलेल्या आहेत. त्यामुळे लोक जी आरती म्हणताना वाढवतात, गणपतीची म्हणताना जय मंगलमूर्ती, श्री मंगलमूर्ती, आरती ओवाळो, भावारती ओवाळो, शंकराची म्हणताना जय श्री शंकरा, स्वामी शंकरा, पांडुरंगाची म्हणताना जय पांडुरंगा, हरी पांडुरंगा, केशवासी नामदेव, माधवासी नामदेव असे कृपया शब्द वाढवू नका. जे ओरिजिनल आरतीच्या पुस्तकात जशी आरती लिहिलेली आहे तशीच आरती म्हणा. शब्द वाढवण्याचा अधिकार आपल्याला दिलेला नाही आहे. संतांनी योग्य विचार करूनच ते शब्द वापरलेले आहेत. त्यामुळे कृपया प्रत्येकाने म्हणताना काळजी घ्या आणि त्याप्रमाणे आरती म्हणण्याचा प्रयत्न करा. श्रीराम. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम प्रपादयाति सर्वांगी सुंदर सिंधुराती शोभे माता बळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती.
देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव जय 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 गणनायक भक्त कामदा जय 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 गणनायक भक्त कामदा स्मरत असे चरण रजा स्मरत असे चरण रजा तजुनिया मदा जय 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 गणनायक भक्त कामदा मंगल तव शोभत श्री मूर्ती चांगली मंगल तव शोभत श्री मूर्ती चांगली पाहुनिया भक्त मना शांती लाभली पाहुनिया भक्त मना शांती लाभली चित्तवृत्ती विलोकिता तुझ तिरोभली चित्तवृत्ती विलोकिता तुझ तिरोभली दर्शन तव देई सुखा दर्शन तव देई सुखा भवसागर होय सुखा भवसागर होय सुखा विघ्नांचा पाश फुका होत ते सदा जय 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 गणनायक भक्त कामदा जय 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 गणनायक भक्त कामदा शूर्पकर्ण म्हणती तुला कर्ण चोरले शूर्पकर्ण म्हणती तुला कर्ण चोरले ऐकाया भक्तांचे बोल जोवरे ऐकाया भक्तांचे बोल जोवरे लंबोदर उदर तुझे थोर बोलले लंबोदर उदर तुझे थोर बोलले अपराधा गोपितोसी अपराधा गोपितो भक्ताना रक्षितोसी भक्ताना रक्षितो सर्वाना दायितोसी तव कृपा सदा जय 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 गणनायक भक्त कामदा जय 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 गणनायक भक्त कामदा स्मरत असे चरण रजा स्मरत असे चरण रजा दुनिया मदा जय 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 गणनायक भक्त कामदा जय जय मंगलमूर्ती हरिमुखां गणपतीं चरण डोळ्यान पाहिन रूपसुरे तेने अगंगिन अनंत भूषण भवेव वारिण म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धु सदा त्वमेव विद्याधरणं त्वमेव सर्वं मम देवते कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावा वा करोतु यत्तत् सकलं परत् नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनाथं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं देवं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे मोरया रे बप्पा मोरया रे 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 मंगलमूर्ती मोरया कुंडली कवरदा हरि विठ्ठल पार्वती पते हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी दे पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणी हे ज्ञाता जय जय रघुवीर समर्थ उपासनेला दृढताल भावे भूदेव संतांचे सदाल भावे सत्कर्मयोगे वयघाल भावे सर्वामुखी मंगल बोल भावे जय जय रघुवीर समर्थ मोरया मोरया तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यानुकोटी मोरेश्वरा बा तू घाल कोटी मंगलमूर्ती मोरया